नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर आयुक्तालय पोलीस शिपाई पदाचा हा पेपर पाहणार आहोत 2024चा. तर यामध्ये गणिताचे जे काही क्वेश्चन झालेले तेच क्वेश्चन आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आजचा आपला भाग क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स होतील ते होतील आणि उर्वरित क्वेश्चन नंतरच्या भागामध्ये आपण घेऊया. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन बघा काय येतं गणिताचा. जर 8x - 4 बरोबर 3x + 6 तर x + 1 कंसाचा घनाई बरोबर किती. आता इथे बघा हे सोडवण्यासाठी आपल्याला x ची किंमत माहित पाहिजे. त्यासाठी हे जे समीकरण तुम्हाला दिलेले आहे हे समीकरण अगोदर आपल्याला सोडवावं लागणार. ठीक आहे. तर यासाठी कुठलीही ट्रिक वगैरे काही नाहीये. सरळ सरळ आपली जी पद्धत आहे त्याच पद्धतीने या समीकरणाला सोडवायचं आहे. तर इथे बघा काय करायचं. तर 8x, आता इकडे बघा x वाली टर्म कुठली 3x, तर 3x ला आपण इकडे डावीकडे घेऊन येऊ म्हणजे ती काय होईल -3x होईल. -3x बरोबर इकडे काय इकडे 6 उरतात आणि हे जे -4 इकडे डावीकडे त्याला उजवीकडे घेऊन जाऊ म्हणजे -4 उजवीकडे गेल्यानंतर +4 होती. +4 इथे बघा काय मिळते आपल्याला 8x मधून 3x गेल्यानंतर 5x मिळतात बरोबर 6 + 4 किती होतात 10. आता इथे बघा आपल्याला x ची किंमत काढायची आणि 5 हे x ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे. दुसऱ्या बाजूला जर पाठवले तर ते भागाकारात जातील म्हणजे ते 10 ला भागतील. इथे काय मिळेल तुम्हाला 10/5. तर इथे बघा 5 × 5 5 × 2 10 म्हणजे इथे x ची किंमत किती मिळाली तुम्हाला 2 मिळाली. ठीक आहे. आता हीच किंमत काय करायची तुम्हाला इथे ठेवायची म्हणजे तुम्हाला x + 1 कंसाचा घन याचं उत्तर मिळून जाईल. तर x ची किंमत किती मिळाली तुम्हाला 2 मिळाली. ठीक आहे. आणि हा 1 अगोदरचा याचा काय घ्यायचं तुम्हाला घन 2 + 1 3 3 चा घन तर 3 चा घन असतो 27. तर आपलं उत्तर काय असणार आहे 27 ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा दुसरा क्वेश्चन 21,025 चे वर्गमूळ किती. ही एक वर्ग संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि याचे वर्गमूळ तुम्हाला काढायचे. जर चांगलं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर शेवटी तुम्हाला 25 दिसत आहेत. या संख्येच्या शेवटी 25 दिसत आहेत म्हणजे ही जी संख्या आहे ही जी पूर्ण वर्ग संख्या आहे हिचे जे काही वर्गमूळ असणार आहे त्याच्या एकक स्थानी 5 असायला पाहिजे बरोबर आहे. तर इथे ऑप्शन मध्ये जर बघितलं तर सर्व संख्यांच्या एकक स्थानी 5 आलेला आहे म्हणजे इथे तुम्ही सहज सांगू शकत नाही ती संख्या कुठली असणार. ठीक आहे. तर यासाठी आपण थोडी वेगळी ट्रिक यूज करूया. कशी. आता इथे बघा हे जे ऑप्शन दिलेले 155 145 135 आणि 165. आता हे जे ऑप्शन दिलेले हे अशा संख्येच्या जवळपास बघायचे तुम्हाला त्याच्या आसपासच्या संख्या घ्यायच्या की जेणेकरून वर्ग काढायला सोपे जातील आणि ही जी वर्ग संख्या आहे कुठल्या वर्ग संख्येच्या दरम्यान येते हे आपण चेक करू त्याच्यावरून आपल्याला वर्गमूळ सांगायला सोपं होईल. ठीक आहे. आता इथे बघा 135 सर्वात लहान संख्या आहे ही कोणाला जवळ पडते 140 ला जवळ पडते तर 140 चा वर्ग घेऊ आपण. ठीक आहे. नंतर 155 145 ही 150 ला जवळ पडते याचा पण वर्ग घेऊन बघू. यानंतर 165 बघा ती 160 ला जवळ पडते. आता या ज्या संख्या आहेत यांचा वर्ग आपण सहज काढू शकतो. कसं बघा 140 चा वर्ग तर इथे बघा इथे 14 आणि हा 0 तर 14 चा वर्ग असतो 196. ठीक आहे. आणि इथे 1 0 आहे म्हणजे त्याचे दुप्पट करावं लागेल तुम्हाला वर्ग करतोय तर इथे 2 0 राईट करायचे. ठीक आहे. सेम आता 150 चा वर्ग इथे बघा 15 इथे 0 15 चा वर्ग 225 आणि 1 0 म्हणून याची डबल इथे 2 0 राईट करायची. नंतर 160 मध्ये 16 चा वर्ग 256 आणि इथे 1 0 असल्यामुळे इथे 2 0 द्या बरोबर आहे. आता हे झाले वर्ग यांचे. आता ही जी आपली पूर्ण वर्ग संख्या आहे ती कुठे दिसते तुम्हाला इथे बघा 19,600 आणि इकडे काय 22,500 आपली आहे 21,025 म्हणजे ही संख्या आपली कुठे येते 140 ते 150 च्या दरम्यान ही संख्या आपल्याला दिसते बरोबर आहे. मग 140 ते 150 च्या दरम्यानचा ऑप्शन कुठला आहे 140 ते 150 च्या दरम्यानचा ऑप्शन फक्त एकमेव आहे 145. तर उत्तर काय असणार 145. तर हा जो वर्ग दिलेला हा 145 चा वर्ग आहे म्हणजे या संख्येचं वर्गमूळ किती असणार आहे 145 असणार.
ठीक आहे. आता यानंतर भाऊ तिसरा क्वेश्चन काय, तर राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती? पाहिजे राजू आणि रोहित यांची उंचीचे प्रमाण दिलेले किती? 4:3. ठीक आहे. आणि यामध्ये रोहितची उंची सांगितली किती? 1.2 मीटर. तर तुम्हाला राजूची उंची काढायची. तर इथे बघा आपण काय केलंय, राजू छेद रोहित म्हणजे हे जे प्रमाण आहे ते त्याच पद्धतीने लिहून घेतलंय. जसा सिक्वेन्स आहे त्याच पद्धतीने त्याला लिहून घ्यायचंय. आणि त्यांचं जे प्रमाण आहे 4:3 आहे. आता या दोन्ही संख्या प्रमाणात असल्यामुळे त्याला कुठल्याही एका संख्येने जर गुणलं दोन्ही संख्यांना तर त्यांचं प्रमाण जे आहे तेच राहणार आहे. ठीक आहे. तर या दोन्ही संख्यांना आपण एक्स ने गुणू, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, एक्स ने जर गुणलं तर हे किती होणार आहे? 4x. आणि इथे काय होईल? 3x. म्हणजे होतंय काय की समजा आता इथे काय आलं की राजूची उंची किती मानली आपण? 4x मानली. आणि रोहितची उंची किती मानली आपण? 3x मानली. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता यानंतर बघा, आपल्याला रोहितची उंची दिलेली आहे. ठीक आहे. रोहितची उंची किती दिलेली आपल्याला? ती 1.2 मीटर एवढी दिलेली, बरोबर आहे. आणि इथे आपण रोहितची उंची किती मानली? 3x. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? 3x बरोबर 1.2 असं लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता इथून आपल्याला x ची किंमत काढायची आणि ती x ची किंमत आपण रोहितच्या उंचीमध्ये ठेवूया. ठीक आहे. तर इथे बघा x ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? x बरोबर 3 इथे गुणाकारात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते भागाकारात जाते. म्हणजे इथे काय मिळेल? 1.2 छेदामध्ये 3. आता इथे बघा पॉइंट आलेला आहे. काही वेळापुरतं असं समजू इथे पॉइंट नाहीये, म्हणजे इथे तुम्हाला 12 दिसतील. आणि 12ला जर 3 ने भागलं तर उत्तर किती मिळते तुम्हाला? 312. म्हणजे ते 4 मिळेल. पण इथे पॉइंट आलेला होता, तिथे काय करायचं तुम्हाला? एक अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. आता इथे कुठलाही अंक नाही समोर 4च्या इकडे डावीकडे, तर इथे एक पॉइंट द्या आणि इथे 0 राईट करा. त्याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला? 0.4. तर x ची किंमत ही मिळाली. आता ही x ची किंमत आपण इथे ठेवणार आहे. तर राजूची उंची किती मानली आपण? राजूची उंची आपली 4x, बरोबर. तर इथे काय करायचंय? 4 गुणिला x. x ची किंमत किती? 0.4. ठीक आहे. तर इथे काही वेळापुरतं असं समजा इथे पॉइंट नाही, म्हणजे इथे तुम्हाला 4 दिसतील. आणि यांचा गुणाकार काय होईल? 4 गुणिला 4, 4 चौक 16 मिळेल तुम्हाला. आणि इथे बघा पॉइंट केव्हा आलेला आहे? एक अंक सोडून. तिथे एक अंक सोडून पॉइंट द्या. हे काय होणार आहे? 1.6 मीटर. तर राजूची उंची किती मिळते? 1.6 मीटर. उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला उत्तर काढायचंय. आता यानंतरचा क्वेश्चन बघा, 4 नंबरचा. ₹70 एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती रुपये होती? आता हा जो क्वेश्चन आहे दोन पद्धतीने सोडवला जातो. एक रेग्युलर पद्धत जी आपली आहे ती, आणि एक काय शॉर्ट ट्रिक्सने. तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा, आता खेळण्याची खरेदी किंमत किती आहे? 70 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 70 रुपये. आणि यावरती नफा किती मिळवला त्याने विकताना? 15% नफा मिळवला आहे. ठीक आहे. नफा किती आहे? 15%. 15%. आता हा जो 15% मिळवलाय नफा, हा कशावरती? खरेदी किमतीवरती. मग 15% नफा म्हणजेच किती होणार आहे? 70 चे 15%. म्हणजेच इथे तुम्हाला नफा मिळेल. नफा बरोबर काय असेल? 70 चे 15%. किती होत आहेत? 70 गुणिला 15 छेद 100. ठीक आहे. तर इथे बघा हा शून्य या शून्य सोबत कॅन्सल होणार. 7 गुणिला 5, 15 साती 105 होतात. आणि छेदामध्ये 10. तर 1 वर 1 शून्य, म्हणजे तुम्हाला अंशात जी संख्या आहे तिथे एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. इथे बघा अंशात 105 आहे, तर एक अंक जर सोडता इथे पॉईंट येणार, म्हणजे 10.5 रुपये. एवढा नफा 70 रुपयावरती त्याने कमवला. ठीक आहे. मग विक्री किंमत काय होणार आहे? विक्री किंमत, विक्री किंमत काय असेल? खरेदी किंमत अधिक नफा असेल, बरोबर आहे. तर खरेदी किंमत किती आहे आपली? 70 रुपये. आणि नफा किती मिळालाय? 10.5. यांची जर बेरीज केली तर हे काय मिळते तुम्हाला? 80.5.
तर अशा पद्धतीने त्या खेळण्याची विक्री किंमत किती मिळते? 10.5 मिळते. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. तर ही झाली आपली रेग्युलर पद्धत. आता शॉर्ट ट्रिक्स बघा कशी. तर आता इथे आपल्याला खरेदी किंमत घ्यायची, खरेदी किंमत आणि इकडे विक्री किंमत म्हणू आपण. आता काही वेळापुरतं आपण म्हणू जी काही वस्तू आहे ती समजा 100 रुपयाला खरेदी केली आणि ती 15% विकली, 15% नफ्याने विकली. ठीक आहे, म्हणजे 15% नफा होतोय अशा पद्धतीने ती विकली. तर तिची विक्री किंमत किती असायला पाहिजे? 100चे 15% म्हणजे 15 होतात, तर 115 रुपये. म्हणजे 100 रुपयाची खरेदी केलेली वस्तू जर तुम्ही 115 रुपयाला विकली, त्याच वेळेस तुम्हाला 15% नफा मिळणार आहे. बरोबर. तर बघा, आपल्या वस्तूची खरेदी किंमत आहे 70 रुपये, त्याच्यावरती 15% आपण नफा घेणार आहोत, म्हणजे आपली विक्री किंमत आपण इथे काय मानणार आहोत? एक्स मानणार. ठीक आहे, काय मानायची तुम्हाला? एक्स मानायची. आणि यांचा काय करायचं तुम्हाला? तिरपा गुणाकार. 100 गुणिला एक्स, 100 गुणिला एक्स बरोबर इकडे काय? 115 गुणिला 70, 115 गुणिला 70. बस हे समीकरण सोडवायचंय. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? एक्स बरोबर 115 गुणिला 70 आणि 100 जातील छेदामध्ये. तर इथे बघा, हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल होणार आणि शेवटी काय मिळतंय तुम्हाला? 115 गुणिला 7 हे मिळतात 805 आणि छेदामध्ये 10. तर एक वर एक शून्य म्हणजे तुम्हाला अंशातील संख्येमध्ये एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर तुमचा पॉईंट इथे येणार आहे. तर उत्तर किती मिळतं? 80.5. तर दोन्ही पद्धतीने उत्तर सारखंच येत आहे. तुम्ही कुठलीही मेथड यूज करा, तुम्हाला जी सोयीस्कर पडेल ती तुम्हाला उत्तर तेच मिळणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. जर 17 गुणिले 29 बरोबर 493 तर 170 गुणिला 0.029 बरोबर किती? आता खरं तर हा जो प्रश्न आहे तर याचं उत्तर इथे दिलेलंच आहे, फक्त तुम्हाला पॉइंटची ऍडजस्टमेंट करायची. तर इथे बघा, इथे 17 आहे, इथे 170 म्हणजे एक झिरो वाढलेला आहे, आणि इथे 29 आहे तर इकडे 0.029 आहे. काही वेळापुरतं जर आपण कन्सिडर केलं, इथे पॉइंट नाही, इथे संख्या काय दिसेल? 170 गुणिला 29. तर इथे आपण काय करू? 17 ऐवजी 70 घेऊ. 170 बरोबर आहे गुणिला 29. तर याचं उत्तर काय बनणार आहे? 493. हे त्याचं अगोदरचं उत्तर होतं. इथे शून्य लागल्यामुळे इथे शून्य येऊन जाईल. बरोबर आहे, म्हणजे 10 ने गुणल्यासारखं होऊन जाईल ते. तर या पद्धतीने असं उत्तर मिळेल. आता इथे बघा, इथला जर पॉइंट काढला तर 170 गुणिला 29, 170 गुणिले 29 हे उत्तर आहे. बरोबर आहे. मग इथे आपण काय करणार आहे? 170 गुणिला 0.029 बरोबर हे उत्तर इथे राईट करून घेऊ, 4930. आणि इथे पॉइंट केव्हा आलेला आहे? 1 2 3 3 अंक सोडून तिथे पॉइंट द्या, 1 2 3 अंक सोडून. तर उत्तर किती मिळत आहे? 4.930. उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडीफार ऍडजस्टमेंट करायची आणि उत्तर मिळवायचे. ठीक आहे. आता यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात? थोडा वेगळ्या पद्धतीचं क्वेश्चन. 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात म्हणजे कसं आहे? 1 मीटर बरोबर किती किलोमीटर, असा हा क्वेश्चन. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला मीटर आणि किलोमीटर यांचं रिलेशन माहित असणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर 1 किलोमीटर म्हणजे 1 किमी हा 1000 मीटरचा असतो. 1 किमी हा 1000 मीटरचा असतो. आपल्याला करायचं 1 मीटर बरोबर किती किलोमीटर होतात तर. ठीक आहे. तर इथे बघा, यालाच कसं लिहिता येईल? 1 किमी बरोबर 1000 कसं लिहिता येईल? 1000 गुणिला 1 मीटर असं लिहू शकतो आपण. काही फरक पडत नाही. 1000 गुणिले 1 म्हणजेच किती? 1000. आपलं जे एक्सप्रेशन आहे ते ओरिजिनल जसंच्या तसंच आहे. आता हे 1000 इकडे घेऊन येऊ, म्हणजे इकडे गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात येते. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? 1/1000 किमी बरोबर इकडे काय मिळणार तुम्हाला? 1 मीटर राहील फक्त. ठीक आहे. आता इथे बघा, 1 वर 3 शून्य म्हणजे अंशात तुमची जी काही संख्या असेल
इथे 3 अंक सोडून पॉईंट द्या, पण इथे एकच आहे, इकडे तुम्हाला शून्य घ्यावं लागतील. 1 2 3 झाले 3 अंक, आणि इथे पॉईंट द्या, आणि इथे शून्य. किमी बरोबर 1 मीटर. म्हणजे बघा, आपल्याला विचारलं तर 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात, तर 1 मीटर बरोबर किती किलोमीटर किमी होतात, 0.001 किमी. उत्तर कुठला असणार आहे, ऑप्शन नंबर डी बघा, 0.001 किमी. तर हे करेक्ट आन्सर असणार आहे. ज्यांचं डायरेक्ट पार्ट असेल ते डायरेक्ट आन्सर इथे टिक करू शकता, पण ज्यांचं पार्ट नाहीये त्यांना या पद्धतीने ते सोडवावं लागणार आहे. ठीक आहे. तर यानंतर पहा क्वेश्चन नंबर 7, अतिशय सोपा आहे. 28% गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा. आता हे जे 28% त्याला गुणोत्तराच्या स्वरूपात आपल्याला रूपांतरित करायचे. आता ज्यावेळेस इथे टक्क्याचं साइन आलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, जी काही संख्या असते ती लिहायची आणि त्याला छेदामध्ये किती घ्यायचे, 100 घ्यायचे. म्हणजे 28% म्हणजेच किती, 28/100. आता याला फक्त काय करायचं, तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं, म्हणजे संक्षिप्त रूप त्याला द्यायचे. तर संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं, 28 आणि 100 या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी एक संख्या बघायची. तर 4 ही एकमेव अशी संख्या आहे की 4 ने 28 ला सुद्धा भाग जातो आणि 100 ला सुद्धा. 4 ने 28 ला भागलं तर इथे 7 मिळेल, 4 7 28 होतात, आणि 4 ने 100 ला जर भागलं तर याचं उत्तर आपल्याला 25 मिळते. म्हणजे इथे काय मिळते तुम्हाला, 725. तर हे झालं गुणोत्तर. यालाच तुम्ही या पद्धतीने सुद्धा राईट करू शकता, 725. उत्तर असेल तुमचं ऑप्शन नंबर ए. तर अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. आता जे उर्वरित क्वेश्चन आहे हे आपण भाग 2 मध्ये बघूया. ठीक आहे.